हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, समर्थ रामदास स्वामी महाराज की जय, श्री सद्गुरु जंगली महाराज की जय, सब संतन की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवान गोपाल कृष्ण स्वरूप अशा श्रोत्यांना माझा नमस्कार. आज आपण विषय घेतला आहे आधुनिक मुंबईचे शिल्पकार नाना जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे यांचं चरित्र आणि कार्य. हे त्यांचं नाव नाना जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे जरी असलं तरी सर्वसाधारणपणे ते नाना शंकरशेठ म्हणूनच जास्त ओळखले जातात. त्यामुळे आपण त्यांचा परिचय करून घेऊया. एक वचन आहे संत वचन की जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. म्हणजे माणसाने जे धन मिळावं, जोडून या धन उत्तम विचारे म्हणजे उत्तम तऱ्हेने कुठलेही नांडीलाबाडी न करता सचोटीने व्यवहार करून धन मिळवावं, पण ते खर्च करताना मात्र उदास विचारे म्हणजे त्याच्यामध्ये कुठलीही आसक्ती किंवा अपेक्षा न ठेवता ते खर्च करावा, असं ते वचन आहे. आणि बरोबर ह्या वचनाला जागून वागणारे असे आपले चरित्रनायक नाना शंकरशेठ होते. त्यांना आधुनिक मुंबईचे शिल्पकार असं म्हणलं जातं, पण त्यांना 2-3 महान लोकांनी वेगवेगळ्या पदव्या दिल्या आहेत. एक महान अर्थशास्त्रज्ञ गंगाधर गाडगे त्यांनी आधुनिक भारताचे शिल्पकार असं म्हणलेले आहे. याचं कारण असं, त्यांनी मुंबईचे शिल्पकार तर होतेच, त्याच्यावर प्रश्न नाही, परंतु मुंबईत ज्या ज्या त्यांनी चांगल्या गोष्टी केल्या त्या पुढे भारतभर पसरल्या आणि भारताची पण त्या ठिकाणी प्रगती चांगलीपैकी झाली. त्याच्यामुळे ते जसे मुंबईचे शिल्पकार आहेत तसे ते भारताचे पण शिल्पकार आहेत असं गंगाधर गाडगे यांचं मत होतं. आणि ते अर्थतज्ञ होते, याचा अर्थ त्यांचं मत निश्चितच त्या ठिकाणी महत्त्वाचं होतं. आणि तिसरं मत आहे की आचार्य अत्र्यांचं होतं. आचार्य अत्र्यांनी त्यांनी मुंबईचे अनाभिषिक्त सम्राट अशी त्यांना पदवी दिली होती. कारण त्यांचं कार्य म्हणजे जसं जसं मी सांगायला लागेल, खरं सांगायला हरकत नाही की हा विषय अभ्यास करताना मी 3-4 चरित्रांचा अभ्यास केला, बऱ्याच लोकांची व्याख्यानं ऐकली, यूट्यूबवर काय बघितले, पण जे जे बघितलं गेलं त्याच्यावर मला माझ्या मनात एक शंका निर्माण व्हायला लागली की एक माणूस फक्त 60-62 वर्षाच्या आयुष्यामध्ये एवढं सगळं काम कसं करू शकतो, आणि ते सुद्धा संपूर्णपणे प्रतिकूल परिस्थिती असताना. त्यामुळे मला आश्चर्याचे धक्के बसत गेले, पण तरीसुद्धा मी त्याचा तपशील जसं जसं बघत गेलो तसं तसं लक्षात आलं की या चरित्रात जे लिहिले त्याच्यापेक्षा जास्त काम त्यांनी केलेले आहे. त्यामुळे पण निदान चरित्रामध्ये आपण काहीतरी म्हणतो ना, त्याला ती काय चौकटीत बसवण्याचा आपण आज प्रयत्न करणार आहोत. तर त्या ठिकाणी आता आपण सुरुवात मुंबईपासून करूया. तर मुंबईच्या अनाभिषिक्तचं आपण ते सम्राट म्हणलेलं आहे, ते शिल्पकार म्हणलेलं आहे. तर मुंबईमध्ये 3 महत्त्वाच्या व्यक्ती होऊन गेल्या. ते एक मुंबईचा निर्माता जिराल्ड एंजियर, दुसरे आधुनिक मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेठ, आणि तिसरे मुंबईचे सिंह म्हटलं जायचं सर फिरोजशाह मेहता. हे मुंबई नगरपालिकेचे 40 वर्ष सदस्य होते आणि 2 वेळा अध्यक्ष पण त्या ठिकाणी होते. अशा 3 लोकांचं महत्त्वाचं नावं घेतली जातात. आता सुरुवात आपण मुंबईपासून करून घेऊया. तर मुंबई 1660 पर्यंत पोर्तुगीजांच्या ताब्यात होती. मुंबई बेटं ती 7 बेटं होती. मुंबई आपल्याला एक माहिती आहे, परंतु ती 7 बेटं होती त्यावेळेला, आणि ती पोर्तुगीजांच्या ताब्यात होती. परंतु 1661 मध्ये इंग्लंडचा राजपुत्र चार्ल्स, तो पहिला दुसरा ते काय माहिती नाही, पण त्याचा आणि पोर्तुगालची राजकन्या, तिचं नाव होतं इन्फंटा, यांचा विवाह झाला. आणि त्या विवाहात पोर्तुगालने आंदण म्हणून ही 7 बेटं इंग्लंडला देऊन टाकली. त्यामुळे ते इंग्लंडच्या ताब्यात आली, इंग्लंडच्या राणीच्या ताब्यात आली. आणि त्यानंतर 1668 मध्ये ही मुंबईची बेटं इंग्लंडच्या राणीने ईस्ट इंडिया कंपनीला वर्षाला 10 पाऊंड भाडं म्हणजे इतक्या अल्प भाड्यामध्ये त्या ठिकाणी दिली. आणि आपल्याला माहिती नंतर ईस्ट इंडिया कंपनी इतका मोठा कारभार वाढवत नेला की शेवटी तिने आपला सगळा देशच पादाक्रांत केला. पण तो सुरुवात त्यांची मुंबईपासून झाली आणि ते फक्त 10 पाऊंड इतक्या भाड्यामध्ये त्या ठिकाणी दिले. आता आपण परत जो जेराल्ड एंजियरकडे येऊया. तर 1659 साली
त्याला ब्रिटिश वखारीचा अध्यक्ष जिराल्ड एंजियर याने मुंबईची 7 बेटं एकत्र करून तिच्या विकासाला सुरुवात केली. आणि त्यामुळे मुंबईचा निर्माता म्हणजे मुंबईची निर्मिती ज्याने केली त्याच्यासाठी जेराल्ड एंजियरचं नाव घेतलं जातं. आता आपण नानांकडे येऊया. नानांचं पूर्ण नाव जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे. जगन्नाथ त्यांचं नाव, शंकरशेठ त्यांच्या वडिलांचं नाव आणि आडनाव मुरकुटे. त्यांचा जन्म मुरबाड जे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी अतिदुर्गम भागात झाला. आता ते गाव तसं म्हटलं तर ॲक्सेसेबल आहे, म्हणजे तिथं जाता येतं येता येतं, परंतु त्या काळात अत्यंत तो दुर्गम भागामध्ये झाला. आणि ते दैवज्ञ ब्राह्मण, आता दैवज्ञ ब्राह्मण हे सोनार नावाने पण ओळखले जातात, त्या कुळात त्यांचा जन्म त्या ठिकाणी झाला. आणि ते कुटुंब सगळे व्यापारी आणि सावकार कुटुंब होतं. आणि 10 फेब्रुवारी 1803 रोजी त्यांचा जन्म झाला आणि मृत्यू त्यांचा 31 जुलै 1865 मध्ये, म्हणजे आज त्यांची पुण्यतिथी आहे. आणि त्या निमित्ताने हे आपलं व्याख्यान होत आहे. हा एक चांगला योग आला असं म्हणायला काही हरकत नाही. एकूण 62 वर्षाचं फक्त त्यांना आयुष्य लाभलं, परंतु ते नाना शंकर शेठ या नावाने जास्त प्रसिद्ध आहेत. आता शेठ कुठून लागलं तर गोवा प्रांतामध्ये एखाद्या मोठ्या घराण्यातल्या माणसाला शेठ असं समजलं जातं. जे व्यापारी असेल तो किंवा सधन असेल त्याला शेठ म्हणतात. त्या अजूनही सगळीकडे म्हटलं जातं त्या ठिकाणी. तसं काही काही प्रांताचं वैशिष्ट्य आहे. बंगाल प्रांतामध्ये गेल्या तर अशा मोठ्या माणसाला त्या ठिकाणी ठाकूर असं म्हणलं जातं. आपण रामकृष्ण परमहंसांना रामकृष्ण परमहंस म्हणतो, पण तिकडे त्यांचा उल्लेख ठाकूर असा होतो, म्हणजे अत्यंत मोठा माणूस असं होतं. तसं यांना शेठ नाव जे चिकटलं ते कायम राहिलं त्या ठिकाणी. नाना यांच्या वडिलांचे नाव शंकर शेठ आणि त्याला बबूल शेठ असं म्हणत असत. ते 1806 मध्ये नानांची आई भवानीबाई नानांच्या लहानपणीच वारली. ते 3 वर्षाचे असताना वारले. परंतु नानाने आपलं मातृऋण लक्षात ठेवलं आणि तिच्या स्मरणार्थ पुढं त्यांना समृद्धी आणि त्यांचा कारभार सुरू झाल्यानंतर भवानी शंकराचं मंदिर आणि एक धर्मशाळा गोवालिया टँक आपण जे म्हणतो त्या ठिकाणी ते बांधलं आणि ते अजूनही त्या ठिकाणी आहे. आता आपण नानांच्या वडिलांच्या व्यवसायाकडे येऊया. त्यांचा व्यवसाय सोने हिरे मोत्यांचा व्यापार होता. तसंच मालाची आयात निर्यात ते करत असत आणि सावकारी हा पण त्यांचा उद्योग होता. त्या काळामध्ये बँका वगैरेंचं प्रस्थान होतं. त्या ठिकाणी पेढ्या तरी असायच्या किंवा एखादा गावातला एखादा मोठा माणूस असेल तर त्याच्याकडे लोक ठेवायला द्यायचे. गोंदवलेकर महाराजांचे चरित्रात पण असं आहे की गोंदवलेकर महाराजांना त्या ठिकाणी त्यांचं ते महत्त्व लक्षात आल्यानंतर आसपासच्या गावातले लोक पैसे कारण सुरक्षित ठेवतात, ते सेफ डिपॉझिट वगैरे काही नव्हते, त्यामुळे त्यांच्याकडे ठेवायला द्यायचे आणि लागतील तेव्हा ते काढून घ्यायचे. असे पण आहे नाही, म्हणजे अशी त्या ठिकाणी पद्धत होती. आणि त्यामुळे त्यांचा तो व्यवसाय होता. आणि त्यात आणखीन असं झालं की 1799 मध्ये इंग्रज आणि टिपू सुलतान यांच्यामध्ये जे युद्ध झालं त्यावेळेला त्यांनी धनाचा तुबा, आता हे सावकार लोक हे राजाला सुद्धा कर्ज देत असत. आता पेशव्यांचे सुद्धा सावकार पुण्यामध्ये होते. तसं प्रत्येक ठिकाणी सावकार असतात. तर ते अर्थात ते काही फुकट देत नसतात, व्याजाने देत असतात. आणि त्या ठिकाणी त्यांनी त्याबरोबर त्या युद्धामध्ये मालाचा सप्लाय पण केला, लोकांची ने-आण पण केली आणि त्याच्यात त्यांना अमाप पैसा मिळाला त्या ठिकाणी. आणि ती पैसा इतका मिळाला की नानाने 1800 म्हणजे साधारण 19व्या वर्षी तो व्यवसाय त्यांचा सुरू केल्यानंतर नानांच्या वडिलांचं निधन झालं होतं नुकतंच त्या ठिकाणी. तर नानांच्या वाट्याला म्हणण्यापेक्षा नाण्यांच्या ताब्यात किती संपत्ती आली असेल त्याची फक्त आता ऐकून घ्या, कारण पुढचे आकडे जे आहेत ते तुम्हाला अत्यंत धक्का बसणारे आहे. 16 लाख चांदीचे रुपये आणि जड जवाही हिरमाणकं वगैरे. तर त्याच्यामध्ये मी आपले एक चरित्र त्यांचं अभ्यासलं, त्या ठिकाणी त्यांनी ते 16 लाख रुपयाची आजची किंमत पण त्यांनी सांगितलेली आहे. तर एका चरित्रात लिहिलं शेकडो कोटी रुपये असं आहे. पण आपल्याकडे येऊन गेलेलं आहे श्याम भुर्जे म्हणून एक आहेत, लेखक आहेत, आपल्याला माहिती आहे, ते व्याख्याने देतात. त्यांनी जे चरित्र लिहिलंय त्याच्यात त्यांनी त्या चांदीचं रुपयाचा त्यावेळेचा साईज, त्यावेळेचे रुपये असे धातू मिश्र धातूचे नव्हते, प्युअर चांदीचे असायचे. त्या चांदीचे रुपये त्याचं वजन काय असेल वगैरे त्याचा आणि त्या काळचा चांदीचा रेट आणि आत्ताचा चांदीचा रेट याची सगळी त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलं आणि त्यांनी पुस्तकात लिहिलेलं आहे. आश्चर्य वाटेल तुम्हाला ऐकून, 2500 कोटी रुपये भरतील एवढी संपत्ती नानांना मिळाली त्या ठिकाणी. हा समृद्धच घराणं होतं. आणि त्यामुळे अशा तऱ्हेच्या घरामध्ये त्यांचा वैभव संपन्न घरात जन्म झाला. इंग्रजीमध्ये एक वाक्प्रचार वापरला जातो, बॉर्न विथ सिल्वर स्पून. जन्मताच तो चांदीचा चमचा तोंडात, म्हणजे आपण चांदीचा चमचा सहसा काय अपवादात्मक त्या मुलाला भरवताना देतो त्यावेळेला.
परंतु जन्मताच तो घेऊन आलेला होता अशा तऱ्हेचं होतं. आणि असा त्या ठिकाणी त्यांच्या ते ताब्यात आलं. परंतु नानांच्या जी पिढी होती, वडिलांची पिढी, ती अत्यंत विश्वासू होती. त्यांचा व्यवहार चतुरशीचा होता. आणि एकंदरीत त्यांचा सगळीकडे म्हणजे इंग्रजांची सत्ता सुरू झाली तरी इंग्रजांवर पण त्यांचं भरपूर वजन होतं. त्यामुळे त्यावेळेला असं झालं की त्यावेळेला जे परदेशातले व्यापारी यायचे, निम्न देशातले, ते अरब कंट्रीजमधले पण यायचे आणि त्या ठिकाणी काही सार्वजनिक संस्था पण होते. तर ती मंडळी त्यावेळेला पेढ्या होत्या. परंतु पेढ्या असूनही बहुतेक सगळे लोक त्यांची संपत्ती नानांच्या वडिलांच्या ताब्यात द्यायची आणि नंतर नानांच्या काळात नानांच्या ताब्यात द्यायला गेली. म्हणजे इतका विश्वास त्या ठिकाणी त्यांनी संपादन केलेला होता. परंतु नंतर नाना जसे मोठे झाले, सार्वजनिक जीवनाचा त्यांनी साधारण 18 त्यांचं लग्न 19व्या वर्षी झालं. त्याच वेळेला त्यांनी त्यांचा कारभार सुरू केला. त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं होतं की आता एक नानांची शरीरयष्टी बघितली तर 6 फूट उंचीचे होते. भारदस्त शरीर होतं त्यांचं, अत्यंत तेजपुंज होतं. म्हणजे बघितल्यानंतर तो एखादा राजबिंड पुरुष आहे असं वाटत असत. म्हणजे त्यांची पर्सनॅलिटी पटकन दुसऱ्यावर छाप पडणारी होती. आणि हा माणूस कुणी मोठा आहे त्यामुळे लोक बोलताना त्यांच्याशी आदबीने बोलत आणि व्यवहार करताना सुद्धा इकडच्या तिकडच्या गप्पा न करता टू द पॉईंट आपण म्हणतो तशा तऱ्हेचे व्यवहार त्यांच्याशी करत. त्यामुळे त्यांना त्यांच्या पर्सनॅलिटीचा खूप फायदा झाला, आरोग्याचा पण फायदा झाला आणि त्या ठिकाणी त्यांचा कारभार सुरू झाला. आता त्यांच्या असं मनात आलं की आपल्याकडे एवढी प्रचंड संपत्ती आहे. आता स्पष्ट सांगतो होतो, माणसाचा जो ऱ्हास जो होतो त्याच्यामध्ये आपल्या संतांनी सांगितले कनक आणि कांता याच्यातून त्याचा ऱ्हास होतो. परंतु यांच्या ताब्यात एवढी संपत्ती असून सुद्धा त्यांचे विचार अत्यंत चांगले होते. मग त्यांना असं वाटायचं की आपल्याकडे जी संपत्ती आहे त्या संपत्तीचा उपयोग गोरगरिबांसाठी व्हावा, लोकांसाठी व्हावा, लोकांचं कल्याण व्हावं असं त्यांच्या मनात वास्तविक आता म्हणजे 19वं वर्ष म्हणजे आपण म्हणतो ना की हिंडा फिरायचं आहे, मौज मस्ती करायचं आहे. पण नानांच्या मनात असं कधी आलं नाही. ते त्या ठिकाणी इंग्रजांच्या पार्ट्यांना वगैरे जात असत. पण तिथं सुद्धा त्यांचं वागणं इतकं राजविंड होतं की त्या ठिकाणी इंग्रज सुद्धा त्यांना थोडंसं वचकूनच असत असं म्हणायला काही हरकत नाही. अशा तऱ्हेने आणि त्यानंतर त्यांना काही चांगल्या लोकांचा सहवास मिळाला. त्याच्यामध्ये एक दादाभाई नवरोजी एक होते. नंतर जमशेदजी जिजीबॉय, त्यांना जे जे म्हणायचे त्यांच्या नंतर माहिती आणखीन सांगेन. आणि न्यायमूर्ती रानडे यांचा त्यांना सहवास मिळाला. त्यामुळे त्यांचे विचार अतिशय प्रगल्भ होत गेले आणि समाजाप्रती त्यांना काम करण्याचं अतिशय इच्छा त्या ठिकाणी निर्माण झाली. आता ह्या माणसाचं शिक्षण किती झालं होतं याचा पण थोडंसं मागोवा झाला. तर शिक्षण त्यांचं लौकिक अर्थाने काही शाळेत बिळेत काही नोंद झालं नव्हतं. कारण त्या काळात थोडीशी अशी परिस्थिती होती की जे तरुण मंडळी होती ते आपल्या मुलांना शाळा बिळा वगैरे तर नव्हत्याच म्हणजे काय हरकत नाही. तर ते सदन लोक जे होते ते घरी त्या ठिकाणी मास्तर किंवा शिक्षक जे असते ते घरी बोलवून त्याच्याकडून ते आपल्या मुलाला शिक्षण देत असत. त्या काळात ही तशी पद्धत होती. तसंच नानांचं शिक्षण त्या ठिकाणी आपल्या घरातच झालं. आणि याच्याबरोबर त्यांना इंग्रजी पण शिकावं असं करण्याचे वडिलांना वाटत असत. त्यामुळे त्यांच्या इंग्रजी शिक्षणासाठी त्यांना 2 मोठे शिक्षक निर्माण केले, म्हणजे आणले गेले आणि त्यांचं त्या ठिकाणी इंग्रजी शिक्षण झालं. याच्याबरोबर आणखीन एक चांगली गोष्ट घडली की नानांच्या वडिलांनी कदाचित भवितव्याचा विचार करून त्यांना संस्कृतचं पण चांगलं शिक्षण दिलं. म्हणजे लौकिक अर्थाने नाना 10वी-12वी वगैरे असं काही झालं नाही. परंतु आणि सगळ्यात मुख्य म्हणजे व्यापार कसा करावा याचं शिक्षण त्याने त्यांना दिलं होतं. त्यामुळे त्यांना जे पाहिजे होतं त्याचं शिक्षण त्यांचं व्यवस्थित झालं आणि ते आयुष्यभर त्यांना उपयोगी पडलं. म्हणजे त्यांना आपण म्हणतो ना क्वालिफिकेशन स्टेटस असं काही नसलं तरी ते त्यानंतर आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्याचं लौकिक अर्थाने काही शिक्षण झालं नव्हतं त्या माणसाने अनेक शिक्षण संस्था निर्माण केल्या. त्याचा मी तपशील थोड्या वेळाने ते सांगणार आहे. म्हणजे वास्तविक पाहता ते कधी शाळेत गेले नाही. शाळेच्या म्हणजे त्यामध्ये ज्या गोष्टी घडणार त्याचा त्याचा काही संबंध सुद्धा आला नव्हता. परंतु मुलांना चांगलं शिक्षण मिळावं त्यांनी अनेक शिक्षण संस्था निर्माण केल्या आणि अनेक ठिकाणी भरपूर देणगे दिल्या. त्याचा तपशील त्या ठिकाणी नाही. पण हे तर साधारणपणे अद्भुत म्हणायला काय हरकत नाही. आता आपण परत आता मुंबईकडे येऊया. त्या ठिकाणी 1817 मध्ये खडकी येथे लढाई झाली पुण्याजवळ आणि त्यात दुसरा बाजीराव पेशव्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर पेशवाई संपुष्टात आली. 1818 मध्ये पेशवाईची सत्ता संपली आणि आपल्या शनिवार वारवाड्यावर युनियन जॅक फडकला. त्यावेळेला ती सगळी संपत्ता संपली. पण त्यावेळेला नेमकं काय झालं, 1829 मध्ये ब्रिटिश सरकारने त्या ठिकाणी एक माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन या माणसाची मुंबई इलाख्याचा गव्हर्नर म्हणून नेमणूक केली. आता हा एल्फिस्टन जो होता हा अतिशय चांगला होता.
जरी ते सत्ताधीश होते तरी ते सत्ताधीश या भावनेने लोकांना वागायचं नाही. त्याच्या मनात पण लोककल्याणाच्याच भावना होत्या. त्यामुळे तो अतिशय चांगला त्या त्या ठिकाणी होतं. आणि नानांची आणि त्यांची जशी जशी इंटरॅक्शन व्हायला लागली तसं दोघांच्याही लक्षात आलं की नानांना जशी समाज कल्याणाची ओढ आहे तशी एल्फिस्टनला सुद्धा समाज कल्याणाची ओढ होती. त्यामुळे आपण म्हणतो ना दोघांचं सूत चांगलं जवळ. आणि नंतर नानांच्या प्रत्येक चांगल्या कार्यक्रमाला एल्फिस्टननी राजकीय त्यांना पाठिंबा दिला. आणि एल्फिस्टननी काढलेल्या कुठल्याही गोष्टीला नानांनी भरघोस अर्थसहाय्य केलं. म्हणजे एकमेकांचं सहाय्य त्या ठिकाणी अत्यंत चांगले केलं. त्यावेळेला त्यांच्या असं आणखीन लक्षात आलं की आपल्या समाजामध्ये अनेक समस्या आहेत. एक तर शिक्षण नाही पहिल्यांदा, अनेक घातक रूढी आहेत, प्रथा आहेत, परंपरा आहेत, ज्याच्यामुळे समाजाचं नुकसान होत आहे. त्यातली एक सांगायला हरकत नाही आपल्याला की सती जाण्याची प्रथा त्यावेळेला खूप जोरात होती त्या ठिकाणी. मी तुम्हाला एक धक्कादायक गोष्ट सांगतो की एकट्या बंगाल प्रांतामध्ये एका वर्षामध्ये 300 पेक्षा जास्त मुली सती गेल्या. याच्यावरून किती भयानक परिस्थिती असेल ती. तर त्यावेळेला राजा राममोहन राय वगैरे त्या ठिकाणी लॉर्ड बेंटिंग म्हणून होतं, त्यांनी त्या लॉर्ड बेंटिंग आणि राजा राममोहन राय दोघांनी भरपूर प्रयत्न केले आणि ते सतीची प्रथिरस त्याला बंदी आणली. आता ही घातक प्रथा मुंबई इलाख्यात सुद्धा बंद व्हावी म्हणून ह्या दोघांनी खूप प्रयत्न केले. त्या ठिकाणी त्यांना आणखीन एक इंग्रज अधिकारी येऊन मिळाला आणि त्यामुळे त्या घातक रिवाज त्यांनी त्या ठिकाणी बंद करायला सुरुवात केली. आणि त्या ठिकाणी लॉर्ड माल्कम म्हणून त्या ठिकाणी आला होता, त्यांनी पण त्यांना भरपूर मदत केली. त्यामुळे बऱ्याचशा अंधश्रद्धा, रूढी, घातक परंपरा या आपल्या महाराष्ट्रातून नष्ट करण्याची सुरुवात झाली अशात मी म्हणत नाही, पण सुरुवात त्या ठिकाणी यांनी केली असं म्हणायला काही हरकत नाही. आता एक धक्कादायक गोष्ट सांगतो. ज्यावेळेला त्या एल्फिस्टनला लक्षात आलं की ही संस्कृत ही भाषा अतिशय चांगली आहे, त्याच्या लक्षात आलं बरं का, त्याला मराठी पण बोलता येत होतं, संस्कृत भाषा अतिशय चांगली आहे, त्याने कदाचित अभ्यास पण केला असेल. तुम्हाला खोटं वाटेल, त्यांनी 1821 साली पुण्यामध्ये संस्कृतची शाळा सुरू केली. काही संबंध आहे का त्या एल्फिस्टनचा? पण त्याला असं वाटलं की चांगली भाषेचा प्रसार जास्तीत जास्त चांगला व्हावा म्हणून त्यांनी सुरुवात केली. अर्थात त्यांनी सुरुवात केली म्हणजे सगळं छान झालं वगैरे असं नाही. एका ब्रिटिश माणसाने सुरुवात केली याचा अर्थ त्याला काहीतरी लोकांना पाठवायचे असा लोकांचा समज झाला. त्यामुळे ती शाळा बंद पाडण्याचे प्रयत्न काही ब्रिटिशांनी पण केले आणि काही येथे स्थानिक लोकांनी पण केले. पण त्यानंतर ज्यावेळेला शाळेचं अस्तित्व धोक्यात यायला लागलं त्यावेळेला मात्र एल्फिस्टन म्हणजे त्यावेळेला नव्हता येत. एल्फिस्टन 1827 साली तो रिटायर झाला. त्यावेळेला नाना पुढे राहिले आणि नानांनी त्या ठिकाणी त्या शाळेची त्या ठिकाणी संरक्षण केलं आणि ही परंपरा त्या ठिकाणी चालू राहिली. आता एल्फिस्टनचं काम त्या ठिकाणी झालं. पुण्यात विश्रामबागवाड्यामध्ये ती होती बरं का ती शाळा त्या ठिकाणी. 1827 मध्ये गव्हर्नर माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन यांच्या अध्यक्षतेखाली नानांचा सत्कार करण्यात आला. आता या मधल्या पिरियडमध्ये नानाने काही शाळा स्थापन केल्या होत्या, काही संस्था पण स्थापन केल्या होत्या, त्याचा तपशील जरा वेगळा मी सांगणार आहे. पण 1827 साली एल्फिस्टन रिटायर व्हायला लागला होता, तेव्हा कदाचित त्याला वाटलं असेल की आपल्या हयातीत आपल्या देखतच नानांचा सत्कार व्हावा. त्यांनी नानांचा मोठा सत्कार त्या ठिकाणी केला आणि 1827 पर्यंत एल्फिस्टनने अतिशय सुंदर कारभार केला. त्याच्याबद्दल कोणाचीही तक्रार आली नाही आणि त्याचं पुढं आणखीन काय चांगली गोष्ट झाली ते हरकत नाही. तर त्यावेळेला एल्फिस्टन ज्याला रिटायर होऊन आता तो जाणार असं म्हणल्यानंतर नानांच्या लक्षात आलं की आपण याच्यासाठी काहीतरी करावं. त्यावेळेला एल्फिस्टनचा कार्यालयाचा गौरव म्हणून नानांनी एक सभा बोलवली आणि त्या सभेमध्ये सांगितलं की आपण यांच्या नावाने एक फंड जमा करू आणि त्याचा विनियोग काहीतरी चांगला करू. आणि पहिल्या फटक्यात नानाने 25,000 रुपये स्वतःचे दिले एल्फिस्टनच्या कार्यासाठी आणि लोकांनी पण नंतर पटापट दिले. आणि त्यांनी एल्फिस्टननी सांगितलं हे आता सहसा काय असतं एखादी थैली ज्याला अर्पण करतात त्याला त्याचा उद्देश असतो की या रिटायर माणसाला उर्वरित आयुष्यामध्ये त्याचा उपयोग व्हावा. पण ते निस्पृह जी माणसं असतात त्यांना त्या थैलीशी काही घेणं देणं नसतं. त्या एल्फिस्टननी पहिल्यांदाच सांगितलं मला पैशाची काही आवश्यकता नाही आणि मला देऊ पण नका, पण आपण याच्यातून काहीतरी चांगलं करू. म्हणून नानांच्या आणि एल्फिस्टनच्या याच्या दोघांच्या समोरने ते पैसे किती जमले ते सांगितलं तुम्हाला. 4,43,901 रुपयाचा निधी निर्माण झाला. नाना त्याचे विश्वस्त होते आणि त्याच्या पुढे त्याच्यातून एल्फिस्टन हायस्कूल आणि आता मुंबईला जे आहे ते एल्फिस्टन कॉलेज हे त्या ठिकाणी निर्माण झालं. म्हणजे मगाशी मी तुम्हाला सुरुवात काय केली, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचतो, अशा तऱ्हेचं चांगलं काम केलं त्या ठिकाणी. आणि ह्या एल्फिस्टन कॉलेजमधून कोण कोण बाहेर पडले त्यांची नावं सांगितली तुमच्या लक्षात येईल
की अत्यंत सुंदर कॉलेज असावं. बाळशास्त्री जांभेकर त्यांनी मराठीमध्ये पहिलं वर्तमानपत्र सुरू केलं, दर्पण नावाचं. दादाभाई नवरोजी, राघव भांडारकर आपल्या भांडारकर इन्स्टिट्यूटचे. दिनशा वाच्छा म्हणून एक महान माणूस होऊन गेला, पण नंतर कधीतरी त्याच्यावर बोली. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, सर फिरोज शाह मेहता, मग अशी नाव सांगितलं. न्यायमूर्ती तेलंग, न्यायमूर्ती चंदावरकर हे दोघे भारताचे न्यायाधीश झाले. त्यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आपले, गोपाळकृष्ण गोखले जे गांधींचे गुरु समजले जायचे, आणि सगळ्यात महत्त्वाचं सी डी म्हणजे चिंतामणराव देशमुख, सी डी देशमुख, हे पण त्याच्यातून बाहेर गेले. ते भारताचे अर्थमंत्री झाले स्वातंत्र्यानंतर. म्हणजे किती हुशार मुलं ते इन्स्टिट्यूटमधून बाहेर पडली हे आपल्याला लक्षात येईल. आणि 3 जुलै 1852 मध्ये इन्स्टिट्यूशन कॉलेजामध्ये कायदे शिक्षणाची सोय पण नांदणी त्या ठिकाणी करून दिली. म्हणजे त्या ठिकाणी शाळा कॉलेज, आर्ट सायन्स कॉलेज होतं, पण त्या ठिकाणी त्यावेळेला कदाचित पुढं तो भाग येईल. लक्षात आलं की आपल्या लोकांना कायदे शिक्षण अतिशय आवश्यक आहे, म्हणून तो विभाग त्यांनी सुरू केला. त्यानंतर 21 ऑगस्ट 1822 रोजी नानांच्या पुढाकाराने बॉम्बे नेटिव्ह स्कूल बुक अँड स्कूल सोसायटी स्थापन झाली. ती मुंबईतली पहिली शाळा होती. त्याला हैद शाळा असं म्हणत. आता हैद हा शब्द कुठून आला मग काही माहिती नाही, परंतु त्यावेळेला ते हैद शाळा असं म्हणत जात असं. आणि त्याच्यातून मुंबईमध्ये आणखीन 4 शाळा निर्माण झाल्या. आणि 1823 मध्ये इंग्रजी शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी नानांनी सहका उर्फ बापू छत्रे नावाचे आणखीन एक शिक्षणप्रेमी ग्रस्त होते, त्यांच्या मदतीने ही संस्था स्थापली. तिच्या 1824 मध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये रूपांतर झाले. आणि मुंबई आणि बाहेरच्या त्या ठिकाणी शाळा सुरू करणे हा त्यांचा उद्देश होता. छत्रे यांनी या शाळा 1830 पर्यंत चालवल्या. आणि या शाळांमध्ये उत्तम तऱ्हेचं शिक्षण देत असत. परंतु त्या काळात शिक्षणाचा प्रसार झाला नसल्यामुळे लोक आपल्या मुलांना शाळेत पाठवतच नसत. मुलींचा तर नंतर मी बोलून त्या ठिकाणी. त्यावेळेला तुम्हाला खोटं वाटेल, हा एवढा मोठा गर्भ श्रीमंत माणूस हा दारोदार जायचा. हे दोघं जण, छत्री आणि दोघं जण घराघरात जायचे. त्यावेळेला पाड्या वस्त्या होत्या, म्हणजे पाडे होते, आदिवासी पाडे होते. आणि प्रत्येक घरात जाऊन त्या ठिकाणी विचारायचं, तुमच्या घरात कोण माणसं आहेत, किती माणसं आहेत, किती मुलं आहेत. आणि मग मुलं असली तर ते विचारायचं, मग मुलांना शाळेत का घालत नाही. मग समजा त्यांनी सांगितलं वा आमची आर्थिक परिस्थिती तशी नाही, तर नाना सांगायचे तुम्ही काही काळजी नका, तुमच्या मुलाला शाळेत पाठवा, शाळेचा सगळा खर्च मी करीन. काय आणलं होतं त्या माणसाचं. आणि त्या ठिकाणी मुलांना शाळेत येण्यासाठी त्यांनी फी फक्त 4 आणे ठेवली होती. आणि काय वरच्या वर्गाला 8 आणे फी ठेवली होती. आता 4 आणि 8 आणे त्याची किंमत आजच्या कदाचित जास्त असेल त्या ठिकाणी, परंतु एवढ्या कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी शिक्षण देण्याची त्यांनी सोय केली होती. आणि त्याच्यासाठी दारोदार फिरून अक्षरशः त्या माणसाने मुलं गोळा केलीत. आणि 1824 मध्ये रेव्हरंड विल्सन नावाचे एक गृहस्थ होते, तर त्यांनी शाळेचे प्रयत्न सुरू केले. त्याला पहिली गोष्ट जागा नव्हती. त्यावेळेला नानांनी स्वतःच्या वाड्यातली जागा त्यांना दिली. आता याच्यावर आणखी मी बरंच बोलणार आहे की आपल्याकडे म्हटलं जातं ना की एक वेळ लोकांना एक म्हण आहे आपल्याकडे की एक वेळेला आपण समोरच्या माणसाला जेवायचं ताट द्यावं पण बसायचा पाठ देऊ नये, अशी एक म्हण आहे. परंतु ह्या माणसाने इंग्रजीत एक म्हण, चॅरिटी बिगिन्स ॲट होम, म्हणजे कुठल्याही सत्कार याची सुरुवात आपल्या घरापासून करावी असं सांगितलं होतं. तर घरापासून करावी, किती करावी, तर नानांनी आपल्या घरामध्येच बऱ्याच संस्थांना त्या ठिकाणी सांगितलं तुम्हाला जागा नाही ना, माझ्या घरात सुरू करा. त्यांचा मोठा वाडा होता. आणि त्या ठिकाणी त्यांनी मुलींची शाळा सुरू केली. आता पुन्हा प्रश्न निर्माण झाला, एक तर मिशनरी माणूस शाळा सुरू करतोय, त्यातून मुलींची शाळा सुरू करतोय, लोकांना संशय येणारच ना की आपल्या मुलींना पाठवणार नक्की. पण नाना ठिकाणी खंबीर उभे राहिले. नाना म्हणाले की मी स्वतः आहे तोपर्यंत असं काही होणार नाही, तुम्ही तुमच्या मुलींना पाठवा. पण तरी सुद्धा लोकांचा विश्वास बसावा म्हणून नानांनी आपल्या घरातील सगळ्या मुलीबाळींना त्या शाळेत घातलं. आणि म्हणजे माझ्या मुली जर का शिकतायत तर तुमच्या मुली शिकायला काहीच प्रॉब्लेम नाही, अशा तऱ्हेने त्यांनी शिकायला सुरुवात केली. आणि पुढे नानांच्या प्रयत्नातून 7 शाळा आणखीन उभ्या राहिल्या. त्याच्यात 3 मराठी शाळा होत्या, एक गुजराती होते आणि 3 पारशी लोकांसाठी अशा शाळा केल्या. म्हणजे नानांनी कदाचित हा पण विचार केला असेल की मराठीत फक्त शिक्षण द्यायला सुरुवात केली तर कदाचित कोणी येणार नाही, कारण त्यावेळेला मुंबईला ही अजूनही कॉस्मोपॉलिटन वस्ती आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचा विचार केला. पारशी समाज आला तर गुजराती समाज आला तर त्यांची पण त्यांनी त्या व्यवस्था केली. म्हणजे हा माणूस किती दूरदृष्टीचा होता हे आपल्याला बघायला मिळेल. आता आणखीन एक मोठं कार्य त्याचं 1834 साली झालं. त्यावेळेला काय होतं की जे त्या ठिकाणी कोर्ट कचेरीचा प्रकार फारसा नव्हता, पण जे खटले व्हायचे त्या खटल्यामध्ये भारतीय माणसांना कुठलाही त्या ठिकाणी व्हॉइस नव्हता.
त्या ठिकाणी जे ज्युरी असायचे म्हणजे न्यायदान करणारे जे ज्युरी असायचे ते सगळे ब्रिटिश असायचे. मग ते त्यांच्या मनाप्रमाणे तो न्याय द्यायचे आणि तो दिलेला न्याय म्हणजे पक्का असायचा, कारण ब्रिटिशांची सत्ता असल्यामुळे त्या न्यायाला कोणाला चॅलेंज देण्याची हिंमत होत नव्हती. नानांच्या ज्यावेळेला लक्षात होतं की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्या लोकांवर अन्याय होतोय, सत्ता ब्रिटिशांची असून सुद्धा नानांनी त्यासाठी प्रयत्न सुरू केले. आणि नानांचं सरकार दरबारी खूप वजन होतं, त्यामुळे पटकन नाही 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 हे असं काही चालणार नाही असं कोणी झटकून टाकलं नाही. पण तो वेळ लागला, काही वर्ष त्यात जायला लागली. पण त्यानंतर त्यांनी जस्टिस ऑफ पीस नावाचं एक जे आधी ब्रिटिश जे लोक होते ते त्या ठिकाणी पद निर्माण केलं. त्या 13 लोकांना त्यांनी ते जस्टिस ऑफ पीस हे पद मिळवून दिलं. त्याच्यातले पहिले जस्टिस ऑफ पीस नाना शंकरशेठ त्या ठिकाणी होते. आणि आता त्यांना असं सांगितलं की नुसतं त्यांना म्हणजे बाहुलं म्हणून बसवायचं नाही, त्यांना न्यायदानाचे सगळे अधिकार जेवढे ब्रिटिश अधिकाऱ्याला आहे तेवढे सगळे त्याला द्यायचं. खरंच अद्भुत आहे, ब्रिटिशांची सत्ता असताना सुद्धा स्वतःचे अधिकार दुसऱ्याला द्यायचे. पण नानांचं वजनच इतकं होतं आणि त्यांचा हेतू इतका प्रामाणिक होता की कदाचित त्यामुळे ब्रिटिश सरकारने हे मान्य करायला लागतं. त्यानंतर सुधारण्यासाठी त्यांनी एक समिती नेमली. आता मुंबई महानगरपालिका जी निर्माण झाली आहे त्याच्या 34 मध्ये मुंबईच्या सुधारणा आणि विकासासाठी एक शहर सुधारणा समिती, दुसरं बोर्ड ऑफ कॉन्झर्व्हन्सी आणि त्यांनी 3 कमिशनर नानांनी नेमले म्हणजे ब्रिटिशांना नेमायला लागले की ज्यांनी संपूर्ण मुंबईची त्या ठिकाणी शासन व्यवस्था, आरोग्य, दिवाबत्ती, शिक्षण प्रसार या सगळ्या गोष्टी बघायच्या. अशा मुंबई महानगरपालिका त्याला नाव दिलं नव्हतं, पण ती त्या ठिकाणी ती व्यवस्था त्यांनी निर्माण केली. आणखीन एक मोठं कार्य म्हणजे 1836 मध्ये त्यांनी केलं की त्या काळामध्ये वैद्यकीय क्षेत्र असं काही प्रकार नव्हता. म्हणजे ते डॉक्टर होते, पण बहुतेक लोक सुशिक्षित लोक असं अशिक्षित लोक त्या डॉक्टरकडे जायचंच नाही, कारण अंधश्रद्धेचा पगडा भरपूर होता. म्हणजे एखादं मूल आजारी पडलं तर त्या ठिकाणी ते कोणी डॉक्टरकडे जायचे नाही, घरगुती उपाय करायचे. मग ते जुने आघोरी उपाय असायचे ना, ते कोंबडं उतरून टाकायचे वगैरे, हे असे सगळे प्रकार होत होते. नानांच्या लक्षात आलं हे समाज विघातक आहे, त्यामुळे त्यांनी त्याच्यावर उपाय करायचं ठरवलं. आणि नानांनी जमशेदजी जिजीबाई, त्यांचं नाव जे जे नंतर, रामजी कावसजी आणि डॉक्टर विल्यम्स मॅकी डॉक्टरला एक घेतलं. त्या ठिकाणी बॉम्बे नेटिव्ह डिस्पेन्सरी हा दवाखाना मोफत सुरू केला आणि हा दवाखाना 56 वर्षे चालवला. याचा सगळा खर्च नाना शंकरशेठ स्वतः करत होते. म्हणजे लोकांना खिशातून पैसे द्यायला लागू नये. पहिली गोष्ट की ब्रिटिशांचा माणूस तो त्या ठिकाणी डॉक्टर म्हणल्यानंतर यायचे नाही, पण त्या ठिकाणी नाना हा दवाखाना चालवतायत म्हणल्यानंतर हळूहळू लोक यायला लागला आणि एक नाही दोन 56 वर्ष त्या ठिकाणी चालवतात. आता एक थोडासा युद्धजन्य प्रसंग त्या ठिकाणी निर्माण झाला 1836 मध्ये. प्रसंग असा निर्माण झाला, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, भिवंडी गाव हे असं आहे की तिथं वर्षानुवर्ष दंगली होतात. शिवजयंतीच्या वेळेला हमखास होते, अलीकडे त्या बंद झालेल्या आहेत. पण तर त्यावेळेला 1836 मध्ये असं झालं की आपल्या हिंदू लोकांची एकादशी आणि मुस्लिम लोकांचं मोहरम हे दोन्ही एका दिवशी झाले. दोघांनी आपली यांनी विठ्ठलाची मिरवणूक काढली, ते पालखी काढली म्हणजे, आणि त्यांनी त्यांच्या धर्माप्रमाणे त्यांची मिरवणूक निर्माण झाली. आणि समोरासमोर आल्यानंतर ते त्यांच्यामध्ये ते भांडणं मारामाऱ्या वगैरे सुरू झाल्या. आणि त्या मारामाऱ्या इतक्या विकोपाला गेला की त्याच्यातला एक जो मुस्लिम होता त्याचं नाव आंब्यातेली, त्यांनी चक्क विठ्ठलाची मूर्ती फोडून टाकली. एक मोठा त्या ठिकाणी निर्माण झाला. मग तिथे काही ते दंगल झाली असे मारामार झाली होती. त्याला हिंदू लोकांनी म्हणजे ते बाकीच्या गोष्टी जोडून त्यांनी कोर्टात जाऊन दाद मागितली. आता हिंदू लोकांचा दावा आणि मुस्लिम लोकांचा त्याचा प्रतिदावा याच्यात त्या सुरू झालं. दुर्दैवाने त्यावेळेला जे ब्रिटिश लोक होते किंवा जे म्हणजे न्यायदान करणारे होते त्यांनी मुस्लिमांच्या बाजूने निकाल दिला आणि सांगितलं हिंदूंना तुमचा काय संबंध नाही. आता हे सगळं झाल्यानंतर हिंदू लोक निराश झाले साहजिकच. पण त्यांच्या मनामध्ये आशेचा एक किरण होता, भिवंडी कुठं आणि नानाची मुंबई कुठं. पण त्यांना वाटलं आपला एक तारणहार इथं आहे. ते सगळे जाऊन नानांना भेटले. नानांना भेटून त्यांनी सगळी हकीकत सांगितली. हकीकत सांगितल्यानंतर नानाला हो छान मी बघतो असं काही केलं नाही. त्यांनी सगळे कागदपत्र मागवले, सगळे पुरावा मागितले, त्याचा स्वतः स्टडी केला. आणि त्याचा स्टडी केल्यानंतर नानांनी ब्रिटिश सरकारला अर्ज केला की ह्या प्रकरणाची पुन्हा पहिल्यापासून चौकशी करावी. ज्याचा न्याय ब्रिटिशांनी ऑलरेडी दिला होता त्यालाच नानांनी चॅलेंज केलं आणि सांगितलं याची पहिल्यापासून चौकशी करावी. आणि या चौकशीसाठी नानांनी प्रयत्न करून 2 ब्रिटिश अधिकारी नेमले, कदाचित त्यांचा पगार पण नानांनीच दिला असेल. त्यांनी सगळी चौकशी केली आणि नंतर लक्षात आलं की दंगल कोणी होती, काय केली होती. मग त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी मात्र अतिशय उत्तम न्याय दिला. जे जे दंगलखोर होते त्या सगळ्यांना जेलमध्ये टाकलं. आणि त्यानंतर आता विठ्ठलाची मूर्ती तर भंग झाली होती, त्याचं काय करायचं. त्या ठिकाणी भिवंडीच्या लोकांनी आपापसात वर्गणी जमा केली
आणि विठ्ठलाची नवीन मूर्ती निर्माण केली. पण कृतज्ञता म्हणून त्या विठ्ठलाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना नाना शंकर शेट यांच्या हस्ताने केली होती. म्हणजे या माणसाचा किती दुर्गमी परिणाम होता असं म्हणायला काही हरकत नाही. 1841 मध्ये बोर्ड ऑफ एज्युकेशनची त्यांनी स्थापना केली. थोडक्यात मी सांगतो महत्वाच्या गोष्टी. त्यानंतर आणखीन एक प्रकार निर्माण झाला 1842 साली. नाही म्हणलं तरी जे ब्रिटिश मिशनरी होते त्याच्यातले काही लोकांचा उद्देश असा होता, आपण धर्मप्रसार करावा, म्हणजे थोडक्यात आपण लोकांना पाठवावं. तसं त्याने प्रयत्न सुरू केले. तर ते नानांना कळले. ते कळल्यानंतर नानांनी त्याला ऑब्जेक्शन घेतलं. आश्चर्याची गोष्ट आहे. आणि आश्चर्याची गोष्ट आहे की त्याच्यासाठी एक चळवळ निर्माण केली. आणि नानांनी त्या ब्रिटिशांच्या ते धर्मांतराच्या सगळ्या याला त्या ठिकाणी आव्हान दिलं. आणि त्यानंतर त्यांना तो सगळा प्रकार बंद करायला लावला. आणि जे बाटले होते त्याच्यातल्या काही लोकांचं शुद्धीकरण पण, म्हणजे जसं शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरांचं केलं होतं तसं काही लोकांचे शुद्धीकरण पण नानांनी केलं. बघा हा माणूस किती काम करतोय आपल्या लक्षात येईल. आता आणखीन एक गमतीची गोष्ट झाली. 1843 साली नाना हे विचक्षण होते. जगात काय चाललंय, जरी ते मुंबईतून फारसे बाहेर गेले नाहीत तर जगात काय चाललंय याची त्यांना बित्तम बातमी असायची. किंबहुना ती बातमी मिळण्याची ते व्यवस्था करत असत, नसली तर चौकशी करत असत. त्यांना असं कळलं की लंडनमध्ये गॅसचे दिवे सुरू केले. तोपर्यंत आपल्याकडे जे रस्त्याचे दिवे असायचे ना ते तेलाचे दिवे असायचे. एक माणूस जागल्या नावाचा एक माणूस असायचा, तो त्या ठिकाणी ते दिवे लावायचा. काही ठिकाणी दिवे नसायचे रात्रीच्या वेळेला. तर त्या ठिकाणी गॅसचे दिवे सुरू झालेत आणि ते दिवे अतिशय चांगले आहेत असं त्यांना कळल्यानंतर त्यांनी ब्रिटिश सरकारला त्या ठिकाणी दरवाजे ठोठावले. आणि 1853 ब्रिटिशांनी त्याला अनुमोदन दिलं, कारण त्यांना सत्ता चालवायची होती. रस्त्यावर दिवे असले तर जास्त लोकांना सुरक्षित वाटेल वगैरे त्यांना पण वाटलं असेल. 1853 मध्ये ते काम सुरू झालं. 1865 मध्ये हे काम कम्प्लीट झालं आणि मुंबईतले बहुतेक प्रमुख जे रस्ते होते ते या गॅसच्या दिव्यांनी त्या ठिकाणी प्रकाशमान झाले. अत्यंत सुंदर झालं. पण नंतर पुढे लवकरच ते विद्युत शक्तीवर चालणारे दिवे आले, त्यामुळे ते सगळं प्रकट आलं. पण अजूनही मुंबईत काही ठिकाणी ते गॅसच्या दिव्याचे जे खांब आहेत ते खांब त्या ठिकाणी आहेत. 1845 साली नानाने रॉयल एशियाटिक सोसायटीचे सभासद होऊन नॅचरल हिस्टरीच्या अभ्यासासाठी ग्रंथ खरेदीसाठी 5,000 रुपयाची देणगी दिली. आणि ग्रंथकार आणि ग्रंथालय यांना आर्थिक प्रोत्साहन म्हणून त्या ठिकाणी दिली. या काळात मुंबईमध्ये एकही बँक नव्हती. मग अशी मी त्या ठिकाणी सांगितलं. नानांच्या मनात विचार आला की लोकांच्या मनात आता हळूहळू लोकांची संपत्ती स्थिती चांगली व्हायला लागली, पण त्याच्यावर चोऱ्या पण व्हायला लागल्या. तर नानांना असं वाटलं की नानांचं स्वतःचं तसं भक्कम होतं, वाडाबिडा भक्कम होता वगैरे सगळं चांगलं होतं. पण सामान्य माणसाचं काय, तर सामान्य माणसाचे पण पैसे सुरक्षित राहावेत. तर सुरक्षित त्या नानांना कळलं की ब्रिटनमध्ये अशा बँका वगैरे सुरू झाल्या, त्या बँका त्या ठिकाणी ते पैसे सांभाळायचं काम करतात, परत व्याज पण देतात त्याच्यावर. मग नानांनी पुढाकार घेतला आणि त्या ठिकाणी 1845 मध्ये ओरिएंटल बँक, म्हणजे नाना त्याचे संचालक मंडळात होते, ओरिएंटल बँक. आणि 1854 मध्ये मर्कंटाईल बँक, मर्कंटाईल बँक अजूनही चालू बरं का, या दोन्ही बँका त्या ठिकाणी निर्माण केला. त्यामुळे गरिबापासून धनिकापर्यंत सगळ्यांचे आर्थिक व्यवहार सुरक्षित झाले असं म्हणायला काही हरकत नाही. त्यानंतर नानांना असं वाटलं, मगाशी मी सांगितलं की आपल्याकडं आरोग्य व्यवस्था अतिशय निष्कृत दर्जाची होती. त्यावेळेला एक चांगला माणूस त्या ठिकाणी आला. मुंबई इलाक्याचा गव्हर्नर ग्रँट नावाचा एक गव्हर्नर त्या ठिकाणी आला होता. आणि त्याला त्याच्याजवळ डॉक्टर मोरहेब नावाचे होते. या दोघांना असं वाटलं की आपल्या देशात त्यांना सत्ता त्या ठिकाणी गाजवायची होती, त्याचा प्रश्न नाही, पण त्याच्यावर लोकांचं आरोग्य पण सुधारलं पाहिजे. कारण ज्याचं आरोग्य चांगलं असलं की तो आरोग्य आपल्याला, तो माणूस आपल्याला सैन्यात घेता येईल वगैरे, त्यांचे कदाचित त्यात थोडेसे स्वार्थी विचार असतीलच, नाही असं नाही. तर त्यांच्या मनात असं आलं की या ठिकाणी मेडिकल कॉलेज सुरू करावं. मुंबईची हळूहळू प्रगती व्हायला लागली, ते मेडिकल कॉलेज सुरू करावं. आणि अर्थात या नानांची विचारणे केल्यानंतर नानांना पण ती कल्पना अतिशय पटली आणि त्यांनी करायचं असं ठरवलं. पण दुर्दैवाने 9 जुलै 1838 मध्ये ग्रँड यांचा मृत्यू झाला. पण नानांनी ती कल्पना उचलून धरली. त्यांच्या शोकसभेमध्ये नानांनी सांगितलं की मुंबईला मेडिकल कॉलेज व्हावं अशी ग्रँडची यांची इच्छा होती आणि ती इच्छा मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे त्याने असं सांगितलं की आपण एक फंड जमा करू आणि या फंडातून कॉलेज उभारू. आणि त्या ठिकाणी 50,000 रुपये जमले. 50,000 रुपये सरकारने दिले आणि मुंबईला ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना झाली. म्हणजे हा माणूस काय काय करतोय. आणि त्यात आणखीन एक प्रश्न निर्माण झाला की मेडिकलचे जे सगळे ग्रंथ होते, पाठ्यपुस्तक होते, ती इंग्रजीत होती, ती आपल्या लोकांना कळणार कशी. नानांच्या लक्षात आल्यानंतर नानांनी त्या सगळ्यांचं मराठीत ट्रान्सलेशन करून मराठीत पाठ्यपुस्तकं बनवली
आणि त्याच्यातून त्यांचे डॉक्टर त्या ठिकाणी निर्माण झाले आणि त्याचे भाऊ दाजी लाड हे पहिलेच त्या ठिकाणी डॉक्टर त्या ठिकाणी निर्माण झाले. आता आणखीन एक चांगलं केलं 1845 साली की मुंबईमध्ये कुठल्याही हॉस्पिटलमध्ये किंवा इतर ठिकाणी एखाद्या माणसाचा मृत्यू झाला तर ज्यांचे नातेवाईक वगैरे आहेत ते त्यांचा अंत्यविधी वगैरे करत असतील. तर अगदी गोरगरिबाचा अंत्यविधी झाला तर त्याने अंत्यविधीचा पैसा आणायचा कुठून? काही बेवारशी लोक पण रस्त्यावर मेलेले असायचे. नानांना ही समस्या कळल्यानंतर नानांनी असं सांगितलं की जे असे लोक असतील त्याच्या सगळ्यांचा अंत्यविधीचा खर्च मी करेन. आणि त्या ठिकाणी जे काही महानगरपालिकेची जी योजना होती त्यांना त्यांनी सांगितलं की या लोकांचा अंत्यविधी तुम्ही करा. ते पुरोहित वगैरे पण नेमले बरं का त्याच्याकडे, पुरोहित वगैरे पण नेमले आणि त्या अंत्यविधीची व्यवस्था केली. त्यामुळे कोण्या गोरगरिबाचा मृत्यू झाला तरी त्याच्या अंत्यविधीचा खर्च नाना करत असतात. त्यानंतर 1846 ते 53 या काळामध्ये नानांनी आणखीन एक चांगलं गोष्ट केली. त्यांच्या लक्षात आलं की आपल्या लोकांची सांस्कृतिक उन्नती पण व्हायला पाहिजे. तर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये गाणी असतात, नंतर आपलं कार्यक्रम असतात निराळे, तसं नाटकं पण असतात. तर त्यावेळेला विष्णुदास भावे आपल्याला माहिती आहे, सांगलीत त्यांच्या नावाने पहिलं नाट्यगृह त्या ठिकाणी निर्माण झालं. विष्णुदास भावे नाना शंकरे मराठी रंगभूमिकार विष्णुदास भावे यांना त्यांच्या नाटकाच्या निर्मितीमध्ये मोठा अर्थसहाय्य केलं आणि त्यासाठी नाट्यगृह नव्हतं तर नाट्यगृहाची उभारणी त्यांनी केली आणि बादशाही थिएटर या नाट्यगृहाची पण निर्मिती त्या ठिकाणी केली. 1846 मध्ये मुंबईला पाणी टंचाई निर्माण झाली. आता या पाणी टंचाईवर पाण्याचा साठा पाहिजे त्या ठिकाणी नानांच्या लक्षात आलं की मुंबईला फारशा विहिरी नाहीत. पण नानांच्या स्वतःच्या जमिनीच्या हद्दीमध्ये एक तलाव होता. नानांनी तो लगेच तलाव साफ केला. त्याला हे पण कंपाऊंड पण घातलं म्हणजे लोकांनी तिथे येऊन कचरा टाकू नये म्हणून कंपाऊंड पण घातलं. तो तलाव सुस्थितीत आणला आणि ब्रिटिश सरकारला सांगितलं पाणी टंचाई निर्माण झाले तर या तलावातून सगळं पाणी घ्या. आजही तो तलाव आहे, तो विहार तलाव म्हणून आपण नाव ऐकलं असेल. तो तलाव नाना शंकर शेठ यांनी त्यांच्या स्वतःच्या जागेत निर्माण केला आणि त्याच्याबद्दल ब्रिटिश सरकारकडून भाडं काही घेतलं नाही बरं का. आमच्या जागेतून पाणी घेत आहे तसं काही नाही, पाणीपट्टी वगैरे काही नाही. त्यानंतर 1847 साली मातृभाषेचा पुरस्कार आणि संस्कृत यासाठी त्यांनी भरीव कार्य केलं आणि अभ्यासक्रमामध्ये संस्कृतला मान्यता मिळावी याच्यासाठी पण त्यांनी प्रयत्न केले. त्यानंतर 1848 मध्ये रेव्हरंड विल्सन यांच्या सहकार्याने पहिली जगन्नाथ शंकरशेठ कन्याशाळा आपल्या वाड्यात सुरू केली आणि त्या शाळेत स्त्रियांना प्रवेश दिला. आणि त्यानंतर इंग्रजीतून शिक्षण, मराठीतून शिक्षण, हिंदीतून शिक्षण अशा अनेक शाळा त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केल्या. पण आणखीन एक गोष्ट निर्माण केली ती कल्पनेबाहेरची होती. प्रसूतीगृह पण त्यांनी निर्माण केलं. म्हणजे गोरगरिबांना आता काय प्रसूती त्या काळात सुईण हा प्रकारच होता आणि काही लोक जे सजन होते ते डॉक्टरकडून ते कदाचित करत असेल. पण गोरगरिबांचं काय? तर त्यांनी स्वतःच्या खर्चाने एक प्रसूतीगृह चालू केलं आणि लोकांना सांगितलं या प्रसूतीगृहात तुम्ही त्या नोंदणी करून तुमची प्रसूतीचं सगळं मोफत केलं जाईल आणि ती व्यवस्था त्यांनी त्या ठिकाणी करून दिली. आता आणखीन एक नानांच्या दूरदृष्टी लक्षात केलं की त्यावेळेला आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसल्यामुळे आणि शिक्षण नसल्यामुळे लहान मुलं चोऱ्या मारा करत. आता चोऱ्या मारा करताना केव्हा तरी ते पकडले जाणार. पकडले झाले की त्यांना शिक्षा व्हायची आणि एकदा ते शिक्षावून तो गुन्हेगारांचा शिक्का त्याला बसला की तो जरी सुटून आला तरी तो परत गुन्हेगारीकडेच वळायचा. कारण दुसरं काहीच नाही ना, समाज त्याला स्वीकारायचं नाही म्हणून परत त्याचं स्वतःचं पोट भरण्यासाठी का होईना तो चोऱ्या माऱ्या करायचा. नानांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांना असं वाटलं की ठीक आहे त्या माणसाला म्हणजे मुलाला गुन्ह्यासाठी पकडलंय त्याला शिक्षा झालेली आहे हे सगळं मान्य. पण शिक्षा झाल्या तो सुटल्यानंतर त्याला आपण असं काहीतरी देऊ ज्याच्यामुळे तो मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल. त्यामुळे त्यांनी व्यवसाय शिक्षण बाल गुन्हेगारांना आपण जसं रिमांड म्हणतो त्याला तसं ते एक संस्था निर्माण केली आणि त्या ठिकाणी बाल गुन्हेगारांना व्यावसायिक शिक्षण देण्याची त्या ठिकाणी सोय केली आणि त्या ठिकाणी एक चांगले धनिक गृहस्थ भेटले. आता पुण्यामध्ये एक ससून हॉस्पिटल आहे बघा, सर ससून डेव्हिड हॉस्पिटल ना, तर तेच गृहस्थ त्या ठिकाणी होते आणि ही कल्पना त्यांना पण पटली आणि त्यांनी त्या ठिकाणी 30,000 रुपयाची देणगी दिली. स्वतःची वास्तू पण दिली त्या ठिकाणी आणि 25 मे 1850 मध्ये ती डेव्हिड ससून इंडस्ट्रीयल अँड रिफॉर्मेटरी स्कूल ही शाळा त्या ठिकाणी सुरू झाली. पुढं नानाने आपल्या वाड्यातला पण भाग त्यांना त्या ठिकाणी घेऊन गेल्या. अशा तऱ्हेने गुन्हेगारांना सुद्धा चांगल्या जीवनाकडे वळवण्याचं काम त्यांनी केलं. मोठ्या गुन्हेगारांचं सोडून द्या पण लहान गुन्हेगार ते
कारण लहान गुन्हेगार एकदम म्हणजे मुलगा गुन्हेगारीकडे वळला की त्याला परतीचा मार्ग बंद झालेला असायचा. पण त्या गुन्हेगारांना व्यवसाय शिक्षण देऊन त्याने त्यांना सन्मार्गाला लावलं, हे मोठं काम केलं. 1851 मध्ये मुंबईमध्ये जातीय दंगल झाली होती. ती दंगल शांत करायचं काम पण त्या ठिकाणी नानांनी केलं आणि काही राजकीय संस्था घेतल्या. त्यानंतर नानाच्या असं लक्षात आलं की हळूहळू आपल्या मुंबईची प्रगती होतीये, पण काही गोष्टी अजून नाहीये. त्यावेळेला लोकांना कलांचं शिक्षण मिळावं असा एक विचार पुढे आला. आणि कलांचं शिक्षण त्यावेळेला जमशेदजी जिजूभाई होते, असे दानशूरग्रस्त होते, सर जे जे म्हणायचे त्यांना. त्यांचं नानांचं बोलणं झालं आणि त्यानंतर ते म्हणाले की या महाविद्यालयाच्यासाठी मी स्वतः देणगी देतो त्या ठिकाणी. आणि नाना आणि त्यांच्या दोघांच्या संयुक्त प्रयत्नाने मुंबईला जे जे स्कूल ऑफ आर्ट्स ही संस्था सुरू झाली, जी आजही सुरू होती. आणि मला सांगायला अभिमान वाटतो, माझे थोरले बंधू वसंत हळबे जे व्यंगचित्रकार होते, काही वर्षापूर्वी ते गेले, ते सुद्धा त्या संस्थेमधूनच त्या ठिकाणी ग्रॅज्युएट झाले आणि ते अत्यंत चांगले व्यंगचित्रकार म्हणून झाले. आणि आता महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जेवढे चित्रकार दिसतील ते बहुतेक 99% चित्रकार सगळे ते जे जे स्कूल ऑफ आर्टमधून झालेले. नंतर पुण्याला वगैरे सोय झाली, अभिनव वगैरे सोय झाली, परंतु तोपर्यंत आर्ट शिक्षणाची सोय फक्त मुंबईलाच होती, ती जे जे स्कूल. आणि तिथून अनेक कलाकार त्या ठिकाणी निर्माण झाले. आणि या ठिकाणी लोकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी त्यांनी ते लायब्ररी सुरू केली त्या ठिकाणी. आता आणखी एक मोठा प्रश्न निर्माण झाला. एखादा माणूस मेला, अंत्यविधी करायला लागतो, त्याला असं अंत्यविधीची अशी जागा नव्हती. ते सोनापूर नाव ऐकलं तुम्ही? सोनापूरला एक मोकळी जागा होती त्या ठिकाणी, त्या ठिकाणी लोकांचे अंत्यविधी होत असत. आणि एकदा अंत्यविधी झाल्यानंतर लोक त्याच्याकडे लक्ष देत नसतील, त्यामुळे आसपास राहणाऱ्या लोकांना त्रास होतो. अजूनही त्या वैकुंठ स्मशानभूमीचे विद्युत दाहिनीमधून जी राख बाहेर पडते त्यांचा काही आसपासच्या लोकांना त्रास होतो सांगितलं जातं. असू दे. तर त्या ठिकाणी नानांनी ती सोनापूरची जागा जी होती स्मशानभूमीला, त्याची स्मशानभूमी व्यवस्थित ब्रिटिशांनी प्रयत्न केले की हे इथून हाकलायचं या सगळ्या लोकांना, स्मशानभूमी बंद करायची. पण बंद करायची जायचं कुठं, तर नानांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि सोनापूरची स्मशानभूमी इथून हलवली जाणार नाही अशी व्यवस्था करून घेतली. आणि त्यानंतर काही वर्षांनी त्याच्यामध्ये देणगी दिली. त्या सोनापूरच्या स्मशानभूमीला त्यांनी कंपाऊंड घातलं, जेणेकरून आतल्या लोकांचा बाहेरला त्रास होऊ नये किंवा बाहेरच्या लोकांचा आतला त्रास होऊ नये. आणि ते सिक्युअर अशी स्मशानभूमी त्या ठिकाणी निर्माण केली. आजही सोनापूरची स्मशानभूमी मुंबईला अत्यंत उत्तम तऱ्हेने त्या ठिकाणी चालली असं म्हणायला हरकत नाही. 1855 साली त्यांनी पहिल्यांदा म्हणजे याच्यामध्ये एल्फिस्टन कॉलेजमध्ये कायदा शिक्षणाची सोय केली होती. पण नंतर त्यांना असं वाटलं की एक कायदा महाविद्यालय आपण सुरू करावं, म्हणून 1855 मध्ये त्यांनी लॉ कॉलेजची स्थापना केली. त्याच्यामध्ये नानांचा पुढाकार त्या ठिकाणी होता. कायदे मंडळाची स्थापना केली. आता एक आणखी मोठी त्यांची कामगिरी सांगतो, 1853 सालची कामगिरी. त्याच्या आधी मगाशी जसं नानांचं मी सांगितलं की नानांना सगळीकडे लक्ष असायचे. त्यांना कळलं की ब्रिटनमध्ये रेल्वे चालू झाली, ती नंतर भारतात पण सुरू झाली. पण ती रेल्वे जी होती ना, ती म्हणजे खाणीतले जे काय म्हणतात त्याला खाणीतले जे धातू उपजायचे आणि ते शुद्धीकरणासाठी पाठवायचे, म्हणजे माल वाहतुकीसाठी वापरले जायचे. आणि ते त्या खाण मालकाच्या नाव तापायचा असायचे. अशा तऱ्हेच्या रेल्वे होत्या. प्रवासी रेल्वे अजिबात नव्हती. त्यावेळेला नानांना असं वाटलं की आता आपल्या मुंबईची प्रगती होती, इथं मुंबईत सुद्धा रेल्वे पाहिजे. म्हणून त्याने त्या संपूर्ण ब्रिटिश लोकांना गाठलं आणि त्यासाठी मुंबईवरनं परवानगी मिळाली. आणि रेल्वेच्या बोर्डाचं ऑफिस ते म्हणले माझ्या वाड्यात करा. नानांच्या वाड्यामध्ये काय काय ऑफिसला झाली ती काय ते सांगितलं तर थोडं होईल त्या ठिकाणी. तर त्याचं ऑफिस त्या नानांच्या इथे निर्माण झालं. आणि त्या ठिकाणी त्या रेल्वेचा GIP रेल्वे त्याला म्हणायचं आहे. आणि 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणे या दरम्यान धावलेली ही पहिली रेल्वे प्रत्यक्षात आणण्यामध्ये नानांचा सिंहाचा वाटा होता. या रेल्वे प्रवासाला ते उपस्थित होते गोल्डन पासवर. आणि त्यानंतर रेल्वेची ऑफिसात त्यांनी नंतर जहाज कंपनी काढली. त्या जहाज कंपनीचं ऑफिस सुद्धा नानांच्या वाट्यातच त्या ठिकाणी होतं. आणि हा ठाणे ते बोरीबंदर हा 34 किलोमीटर म्हणजे 21 मैल साधारणपणे. दुपारी 3:30 वाजता ही रेल्वे सुरू झाली आणि 45 मिनिटात ती ठाण्याला पोहोचली त्या ठिकाणी. त्याला ते त्या ठिकाणी फार विचित्र गोष्टी घडल्या. म्हणजे त्या कदाचित वर्तमानपत्रात किंवा कधीतरी जुनं वाङ्मय वाचलं तर ती रेल्वे जशी चालायला लागली, लोकांच्या डोक्यात ते शिरलं नाही की इंजिन चालतंय म्हणून.
त्यांना काहीतरी हे भूत चाललंय असं वाटायचं. ते लोक किंचाळा मारून पळायला लागले, काहीतरी भलतंच झालंय काहीतरी असं त्यांना वाटायला लागलं. कारण कोणाला माहितीच नव्हती ना. असं रेल्वे नावाचा प्रकार अस्तित्वात असतो, एक इंजिन असतं, त्याच्यामध्ये गाडी असते. लोकांना काय वाटलं ही भूताची गाडी आहे बहुतेक, आतमध्ये लोक म्हणजे ही सगळी भूत आहेत आणि ही गाडी चालली आहे. त्याला 3 इंजिनं लावली होती. त्या 3 वाफेची इंजिन होती. एकाचं नाव होतं सिंध, एक साहेब आणि सुलतान. आणि ह्या प्रवासामध्ये त्या काळचा मुंबईचा गव्हर्नर जो होता त्याचं नाव लॉर्ड फॉकलंड. तर तो आणि त्याची पत्नी आणि संपूर्ण त्या डब्यांमध्ये 400 प्रवासी होती. आणि त्या ठिकाणी असा रेल्वेचा प्रारंभ झाला. नंतर ही रेल्वे संपूर्ण भारतभर पसरली आणि जवळजवळ परवापर्यंत ती इतक्या मोठ्या प्रमाणात पसरली की रेल्वेचं बजेट, आपल्या देशाचं बजेट हे सेपरेट होत होतं. आता ते एकत्र करण्यात आलं, पण इतक्या मोठ्या प्रमाणात झाली. आणि मला सांगायला अभिमान वाटतो, आपल्या भारताची रेल्वे आता जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलेली आहे. इतकी मोठी त्या ठिकाणी झालेली आहे. पाठ्यपुस्तक निर्माण व्हावं म्हणून 1861 मध्ये त्यांनी 5,000 रुपयाची देणगी दिली. मुंबई विद्यापीठाची त्यांनी त्या ठिकाणी स्थापना केली. त्याच्यातून अनेक मोठे हुशार लोक त्या ठिकाणी झाले. नाना त्याचे पहिले फेलो होते त्या ठिकाणी. नंतर एक आणखी मोठं काम केलं की नाना संस्कृत भाषेचे अभिमानी होते. संस्कृतच्या प्रसारासाठी त्यांनी चळवळ केलीच. पण सुदैवाने त्यांचा मुलगा पण त्यांच्या इतका चांगला निघाला. ही गोष्ट नानांच्या पश्चात झाली. त्यांना असं वाटलं की संस्कृतला जर का आपल्याला प्रोत्साहन द्यायचं असेल तर SSCला संस्कृतमध्ये सगळ्यात जास्त मार्क मिळवणार विद्यार्थ्यांना चांगलं घसघशीत बक्षीस म्हणजे शिष्यवृत्ती द्यायला पाहिजे. नानांच्या मुलांनी त्यावेळेला सरकारकडे 30,000 रुपये जमा केले आणि त्याच्यातून ती संस्कृत शिष्यवृत्ती सुरू केली. मला आठवतं माझ्या लहानपणी म्हणजे साधारण 1970-80च्या सुमाराला जगन्नाथ शंकर शेठ शिष्यवृत्ती मिळालेल्या शाळेचं नाव इतकं उज्ज्वल असायचं आणि त्या मुलाला राजासारखा मान दिला जायचा, याला जगन्नाथ शंकर शेठ शिष्यवृत्ती मिळाली. मग इतका सन्मान त्या ठिकाणी प्राप्त व्हायचा. आणि हे काम ते नानांचा जो मुलगा होता त्याचं नाव होतं विनायक रावजी. त्यांनी 30,000 रुपयाची देणगी दिली. नानांना नंतर वाटलं की आपला देश शेतकीमध्ये फार मागासलेला आहे. त्यामुळे त्याच्या शेतकीच्या संवर्धनासाठी ॲग्री नाही ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटीची स्थापना 1865 मध्ये तिचं नेतृत्व केलं. आणि त्यांना कळलं की मॉरिशसमध्ये ऊसाचं पीक चांगलं येतं, म्हणून त्याने ऊसाचे बियाणं जे अशी कांडे असतात बघा, ते बियाणं, त्याचे डोळे म्हणतात त्याला, ते मॉरिशसमधून लागवले आणि आपल्या लोकांना दिले आणि सांगायचं ऊसाचं याचा शेती सुरू करा. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात ऊसाच्या शेतीची सुरुवात जी केली ती नाना शंकर शेट्टी यांनी केली अशी म्हणाल काही हरकत नाही. आता त्या काळामध्ये मुंबई जसं जसं बंदर म्हणून प्रसिद्ध झालं त्यावेळेला तिथे देशाविदेशातली जहाजं पण यायला लागली. त्यांच्या लक्षात आलं की आपले इंटरनल वाहतूक आणि त्या एक्सटर्नल वाहतूक म्हणजे देशातले परदेशातले अशी जहाजं त्या ठिकाणी व्यवस्था काही नाही आहे. त्यामुळे त्यांनी ते एक जहाज कंपनी निर्माण केली नानाच्या ऑफिस परत नानांच्याच घरामध्ये. आणि त्यानंतर त्यांनी काही जहाजं बांधणीला उत्तेजन दिलं. आणि आता जी म्हणजे जहाजाची व्यवस्था होती त्याचे जसं आपण म्हणतो की छत्रपतींचा आरमार छत्रपती शिवाजी महाराजांना केलं ते आंग्र्यांनी सांभाळलं, तसं हे ब्रिटिशांचं जे काय म्हणतात त्याला जहाजाचा सगळा जो व्यवहार होता तो सगळा नानाने सांभाळला आणि तो अतिशय उत्तम तऱ्हेने झाला. हे सगळं चांगलं असताना आपल्याला असं वाटतं या माणसाला विरोध झाला नाही का? विरोध प्रचंड झाला. एक तर ब्राह्मणेतर नंतर मिशनरी हे सगळं प्रकरण तर होतच होतं, पण नाना सगळ्यांना पुरून उरले. पण आणखीन एक कधी कधी काय होतं एखाद्या माणसाचं चांगलं कर्तृत्व कोणाला बघत नाही. 1857 साली आपल्याला माहिती आहे आपल्याकडे जे बंड झालं त्या ठिकाणी आपण त्याला आपल्या स्वातंत्र्य संग्राम वगैरे म्हणतो. पण काही लोकांनी ब्रिटिशांकडे चुगली केली की नाना शंकरशेठ हा माणूस एवढा पैसेवाला आहे, यांनी या बंडवाल्यांना नक्की मदत केली असावी. आणि नानांविरुद्ध शंका ते किटा एक निर्माण झालं. त्या किटातून नानांना अटक होऊन कदाचित त्यांना फासावर पण लटकवलं असतं. कारण त्या काळात ब्रिटिशांनी बंडामध्ये जे जे सामील होते ते सगळ्यांत असा निकाल लागला होता. सुदैवाने नानांच्या बद्दलचं लोकांचं इम्प्रेशन चांगलं होतं आणि त्यांच्यावर चौकशी अधिकारी जो नेमला होता तो अत्यंत सहृदय होता. तर त्यामुळे त्या पोलीस अधिकारी चार्ल्स फोर्जेट याच्या चौकशीनंतर नानांच्या बद्दल त्या बंडवाल्यांना सामील आहेत असा कुठलाही पुरावा आढळला नाही. त्यामुळे नानांची याच्यातून अगदी सही सलामत सुटका झाली, त्यांना अटक बिटक काही झालं नाही. पण तो एक किटाळ येऊन गेला. असा किटाळ प्रत्येक थोर पुरुषाच्या माणसाची कधी ना कधी येतं. आपल्याला लोकमान्य टिळकांचं माहिती आहे, ते ताई माझं प्रकरण होतं, त्यांचा भरपूर मनस्ताप त्या ठिकाणी झाला होता. असं प्रत्येकाला म्हणजे हे काय असतं की एखाद्या माणसाचं टेस्टिंग असतं की हा माणूस किती प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊ शकतो. अशी कदाचित नियती त्याची टेस्ट घेत असावी.
असा तो प्रकार त्या ठिकाणी होता. नंतर आणखीन एक त्याने अद्भुत काम केलं. अद्भुत याचा असा अर्थ की ज्यावेळेला ब्रिटिशांनी मुंबईला वखारी निर्माण केल्या, त्याला वखारीच्या संरक्षणासाठी त्यांनी मुंबईभोवती एक संरक्षक भिंत, जसं मुंबईला किल्लाच केला त्यांनी, त्याला 12 बुरुज पण होते बरं का त्याला. मुंबई हा त्याला आता फोर्ट आपण म्हणतो ना, मुंबईला फोर्ट हा विभाग, तर ते सगळं कंपाऊंडिंग त्यांनी केलं होतं, खंदक पण खाल्ले होते. पण जसजशी मुंबईची प्रगती व्हायला लागली तसं तसं हे सगळं बांधकाम जे होतं ते अडचणीचं ठरायला लागलं. नाना शंकर शेठना असं वाटलं ते हे सगळं आता पाडून टाकलं तर बरं होईल. पण बांधलेलं ब्रिटिशांनी, त्यांनी त्यांच्या संरक्षणासाठी, आपण कसं पाडायचं. नानांनी ब्रिटिश लोकांची सगळ्यांची समजूत काढली की देशाची प्रगती, तुमची प्रगती. नानाने एक गोष्टी केली की आपल्या देशामध्ये काही लोकांनी, मागे मी टाटांचा इतिहास सांगितला, म्हटलं तर टाटा ब्रिटिशांच्या विरुद्ध उभे राहू शकले असते, परंतु नानांनी त्यावेळेला ते जे स्वातंत्र्य योद्धे होते त्यांना विचारलं की देशाला तुम्ही तुम्ही लढून स्वातंत्र्य मिळवून दिल्यानंतर ते पुढं राज्य कसं सांभाळणार, यासाठी काय करायचं हे तुम्हाला माहिती आहे का. कोणालाच उत्तर नव्हतं. त्यावेळेला त्या ठिकाणी आपल्या जमशेदजी टाटाने सांगितलं की आपल्याकडे उत्तम शासक निर्माण व्हावे यासाठी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याकडे देशाची प्रगती करायची, चांगली बांधकामं करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याकडे पोलादाची फॅक्टरी स्वतःची पाहिजे. अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. त्या ब्रिटिशांनी नंतर म्हणजे खऱ्याच झाल्या त्याच्या. तसं नानांनी काय केलं, ब्रिटिशांची कुठं पंगा घेतले नाही, उलट त्यांना अंधारून गोंजारून त्यांनी आपल्या देशाची प्रगती त्या ठिकाणी केली. अशा तऱ्हेचं इतकं करताना त्याला नानांनी सांगितलं की हे बुरुज आता अडचणीचे होत आहेत, ते आता पाडून टाकावे. तर त्याप्रमाणे आश्चर्य म्हणजे ब्रिटिशांनी नानांचं म्हणणं ऐकलं आणि ते सगळे बुरुज पाडून टाकले. ते तटबंदी जी होती ती सगळी पाडून टाकले, खंदक बुजवण्यात आले. पण तरी सुद्धा आता तो भाग जो होता, मुख्य जो भाग होता त्याला अजून आपण मुंबईमध्ये फोर्ट विभाग असं म्हणतो, तो अजून त्या ठिकाणी आहे. नंतर 1857 मध्ये मुंबईला विश्वविद्यालयाच्या स्थापनेमध्ये त्यांचा पुढाकार होता. राणीचा बाग त्यांच्या पुढाकाराने निर्माण झाला. त्याच्यामध्ये त्यांनी वस्तू संग्रहालय, वडिलांच्या स्मरणार्थ मोफत दवाखाना, मोफत प्रॉपर्टी, सोनापूरची स्मशानभूमी परत त्यांनी रिकन्स्ट्रक्ट केली. कायदे मंडळाची स्थापना केली. मुंबईला गॅस निर्मिती त्याने सुरू केली आणि त्या ठिकाणी 31 जुलै रोजी 1865 मध्ये नानांचं निधन झालं. परंतु त्याच्यापूर्वी मी काही गोष्टी या ठिकाणी सांगतो आणि समारोप करतो की नानांनी अनेक मान्यवर संस्थांना देणग्या दिल्या, ज्याच्यामुळे त्या संस्था उभ्या राहिल्या. याच्यातल्या काही तुम्हाला सांगतो. या काही सांगितल्यानंतर लक्षात येईल की त्या काळाची जी संपत्ती स्थिती लक्षात घेतली तर नानाने अक्षरशः अफाट देणग्या दिल्या होत्या. रॉयल एशियाटिक सोसायटी मुंबई 5,000, व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तू संग्रहालय मुंबईचं म्युझियम त्याला 5,000, जगन्नाथ शंकर शेठ स्कूलला 30,000, एल्फिस्टन शिक्षण निधीला 25,000, मगाशी तुम्ही सांगितलं तो, जिजामाता राणीच्या बागेसाठी 25,000, राणीची बाग त्यांनी निर्माण केलेली. याच्याबरोबर अन्य काही देणग्या त्यांनी दिलेल्या आहेत की मुंबई शहराच्या विकासासाठी नानांनी स्वतःच्या जमिनी अनेक सरकारला दिल्या. मगाशी मी विहार तलावाचं पण उदाहरण सांगितलं. स्त्री शिक्षणाचा चालना मिळावी म्हणून बक्षीस वितरणाचे कार्यक्रम जे असायचे ते नानांच्या सगळ्या स्वतःच्या खर्चाने जगन्नाथ शंकर शेठ स्कूल झाले. त्या काळात शिक्षकांचा अर्धा पगार नाना देत असत आणि अर्धा पगार सरकार देत असत. याच्याबरोबर नानांनी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना उत्तेजन देण्यासाठी 40 विद्यार्थ्यांचा खर्च मी करीन असं त्यांनी 40 विद्यार्थ्यांना खर्च त्यांनी उचलला आणि या कायमस्वरूप येण्यासाठी आणखी 20,000 रुपये देणगी त्यांनी सरकारकडे दिली आणि त्याच्यामधून एल्फिस्टन मिडल स्कूलची त्या ठिकाणी निर्मिती झाली. जे स्कूल ऑफ आर्ट्स मागाशी मी सांगितलं त्याला 1,00,000 रुपयाची नानांनी देणगी दिली. मुंबई विद्यापीठामध्ये संस्कृत विषयासाठी जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मगाशी सांगितलं. मुंबई विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावून जे लोक येत असे त्या विद्यार्थ्यांची त्यांच्यासाठी खास शिष्यवृत्त्या दिल्या होत्या, कारण त्यांना मुंबईला उत्पन्नाचे साधन काही नसायचं, पण त्यांचं शिक्षण अर्धवट राहू नये म्हणून त्यांनी मुंबई बाहेरून येणाऱ्या लोकांना त्या शिष्यवृत्त्या चालू केल्या. ग्रँड मेडिकल कॉलेजला मोठी देणगी दिली. मराठीच्या शिक्षणाचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा म्हणून नानाने प्रत्येकी 10 रुपयाची शिष्यवृत्ती सुरू केली. जो मराठी विषय घेईल त्याला 10 रुपयाची आणि त्याच्यासाठी 5,000 रुपये संस्थेकडे देऊन ठेवले. त्यानंतर ग्रंथालय वाढवण्यासाठी त्यांनी 5,000 रुपये त्या ठिकाणी दिले. पुणे ते संस्कृत ग्रंथालयासाठी 5,000 रुपये दिले. नेटिव्ह लायब्ररी आणि रिडिंग रूमसाठी 1,000 रुपये दिले. व्हिक्टोरिया वस्तू संग्रहालय आणि राणीचा बाग मगाशी त्या ठिकाणी सांगितलं. बोटीच्या दळणवळणासाठी त्या ठिकाणी देणगी दिली.
ताडदे होते, वडिलांच्या नावाने दवाखाना चालवला आणि तो दवाखाना कायम चालू राहावा त्यासाठी पहिल्यांदा 24,000 रुपये देणगी दिली, नंतर आणखी 6,000, म्हणजे 30,000 रुपये ते एक ट्रस्ट करून त्या ठिकाणी वडिलांच्या नावाने तो दवाखाना कायम चालू केला. आणि यानंतर या सगळ्या पिरियडमध्ये नानांना कुठली कुठली पदं भूषवली ते सांगितलं तर आपल्या लक्षात येईल की एक माणूस एकाच वेळी इतक्या पदांवर कसं काय काम करू शकतो. नुसतं ऐकून घ्या. संस्थापक अध्यक्ष बॉम्बे असोसिएशन, सभासद बोर्ड ऑफ कन्झर्वन्सी, उपाध्यक्ष स्कूल ऑफ इंडस्ट्रीज, अध्यक्ष डेव्हिड ससून रिफॉर्मेटिव्ह इन्स्टिट्यूट, सदस्य सिलेक्ट समिती जी मुंबई कायदा बिलाचं त्या ठिकाणी होते, सदस्य बोर्ड ऑफ एज्युकेशन, सदस्य नेटिव्ह स्कूल बुक ऑफ सोसायटी, विश्वस्त एल्फिस्टन फंड मगाशी सांगितला, अध्यक्ष शिक्षण प्रसारक समिती, संस्थापक जगन्नाथ शंकरटे स्कूल, संस्थापक जेजेस स्कूल ऑफ आर्ट्स, सदस्य मुंबई विद्यापीठ संस्थापक मंडळ, त्याचे ते फेलो पण होते. त्यानंतर अध्यक्ष हॉर्टिकल्चर सोसायटी, अध्यक्ष जिओग्राफिकल सोसायटी, डायरेक्टर बॉम्बे स्टीम नॅव्हिगेशन मगाची जहाज कंपनी सांगितलं त्याच्या. त्यानंतर सदस्य इनलँड रेल्वे असोसिएशन, रेल्वेचं मगाशी सांगितलं. संचालक सदस्य ग्रेट ईस्टर्न रेल्वे, आद्य संचालक मुंबई ते ठाणे पहिला प्रवास जो होता त्याचे आद्य संचालक, संचालक बँक वेस्टर्न बँक ऑफ इंडिया, संचालक कमर्शियल बँक ऑफ इंडिया. त्यानंतर संस्थापक द मर्कंटाईल बँक मगाशी सांगितलं. संस्थापक आणि अध्यक्ष बॉम्बे नेटिव्ह डिस्पेन्सरी पहिला धर्मार्थ दवाखाना, अध्यक्ष बादशाही नाट्यगृह, पहिले देशी मॅजिस्ट्रेट जस्टिस ऑफ पीस हे नाना होते, त्यांना मुंबईचे अनभिषिक्त सम्राट आणि शिल्पकार ही पदवी का दिली हे आता आपल्याला लक्षात येईल. त्यांची स्मृती चिरंतन राहावी म्हणून लोकांनी 25,000 रुपये जमा केले आणि नानांच्या हयातीचा त्यांचा पुतळा व्हावा ही इच्छा प्रकट केली. नाना त्याला फारसे फॉर्म नव्हते पण त्यांनी परस्पर तो पुतळा बनवायला टाकला. पण दुर्दैवाने तो पुतळा ज्याला आला त्याला नाना या जगात नव्हते, त्यामुळे राणीच्या बागेमध्ये तो पुतळा त्यानंतर स्थापण्यात आला. याच्याबरोबर पुण्यामध्ये विश्रामबाग वार्डमध्ये इसवी 2000 बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते नानांचं त्या ठिकाणी तैलचित्र लावलेलं आहे. तर 31 जुलै 1865 रोजी मुंबईत नानांचा मृत्यू झाला. एकूण 62 वर्षाचं आयुष्य त्यांना लावलं. मी सुरुवात केली त्यावेळेला मी वचन वापरलं होतं, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेचकरी. बरोबर. आता मी थोडंसं बदलतोय, जोडून या धन उत्तम व्यवहारे तेच ठेवलंय, उदात्त विचारे वेचकरी असं त्याच्यामध्ये करेक्शन येतं. हे सगळं मी सांगितल्यानंतर मी म्हणजे फक्त खरं सांगायचं ते सणावळी वाचत गेलो असं म्हणायला काही हरकत नाही. कारण प्रत्येक संस्थेच्या स्थापनेमध्ये नानांना काय काय आता भोगायला लागले आहे हे काय मला ते सांगत बसलं होतं. ज्याचे ते 2-3 संस्था सांगू शकले असतात. पण एवढं प्रचंड कार्य करूनही नानांनी कुठेही त्या ठिकाणी स्वतःचा डंका पिटला नाही. कुठेही मी असा आहे म्हणून मला हे पद आवडतं नाही. लोकांनी उत्स्फूर्ततेने त्यांना ती पदं दिलेली आहेत आणि त्याच्यामुळे ते एकाच माणसाला 3 पदव्या मिळणं अशक्यच आहे. तर त्यांना मुंबईचे आद्य शिल्पकार आपल्याला म्हणता येतं, आधुनिक मुंबईचे शिल्पकार. त्याच्यानंतर गाडगिळाने पण त्यांना पदवी दिली, आचार्य यात्रेने अनाभिषिक्त सम्राट सुद्धा पदवी दिली. अशाच अत्यंत समृद्ध आयुष्य जगून 62 वर्षानंतर नानांचं त्या ठिकाणी निधन झालं. आज त्यांचा स्मृती दिनच आहे. 31 जुलै हा त्यांचा स्मृती दिनच आहे. तर त्यांच्या स्मृतीला आपण सगळ्यांनी प्रणाम करूया आणि असेच लोकोत्तर पुरुष आपल्या देशामध्ये निर्माण व्हावेत अशी परमेश्वराकडे प्रार्थना करूया. गीता धर्म मंडळात हे व्याख्यान घेण्याचं कारण असं की काही लोक गीता वाचून त्या ठिकाणी आपलं कार्य करतात, पण काही लोक असे पण आहेत, कदाचित नानांनी गीता वाचली असेल त्या प्रश्न, पण गीता वाचले असो वा नसो पण गीतेत सांगितली सगळी तत्व ते आचरणात आणतात. म्हणजे प्रत्यक्षात ते गीतेचं आचरण करतात आणि ह्याचे त्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रमाण मिळावं म्हणून गीता धर्म मंडळामध्ये हा विषय घेतलेला आहे. हा विषय आपल्याला आवडला असेल. आज एवढा पाऊस असून सुद्धा तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल खरोखरच तुमचं कौतुक करायला हरकत नाही. माझं व्याख्यान ठरवून मला येणं भागच आहे, त्याच्यावर प्रश्न नाही, पण तुम्ही पण आला त्याच्याबद्दल मला तुमचे आभार मानावे वाटते. ते आभार मानून या ठिकाणी माझ्या शब्दाला विराम मिळतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांत ब्रह्म एकनाथ महाराज की जय, समर्थ रामदास स्वामी महाराज की जय, श्री सद्गुरु जंगली महाराज की जय, नाना शंकर शेठ की जय, सब संतन की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त विठ्ठल 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 विठ्ठल.